जय शिवराय मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच असेल स्वराज्यावरती सिद्दी जोहर तसेच शाहिस्तेखान ही दोन्ही संकट एकाच वेळी चालून आली होती। सिद्दी जोहरच्या वेड्यातून पन्हाळ्यातून महाराज निसटून बाहेर आले होते, परंतु शाहिस्तेखान मात्र पुण्यात तळ देऊन तसाच बसला होता। या शाहिस्तेखानाच्या भल्या मोठ्या सैन्याची साधारणतः 20,000 सैन्याची उंबरखिंडीच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी फटफजिती केली याची आज आपण माहिती घेऊया। या एवढ्या मोठ्या 20,000 सैन्याला त्यांनी 3 ते 4,000 सैन्य हाताशी घेऊन अक्षरशः संपूर्ण समर्पण करायला कसं भाग पाडलं आणि त्यांच्या युद्धनीतीची आणि त्यांच्या गनिमी काव्याची झलक आपल्याला यामधून दिसून येते। शाहिस्तेखान पुण्यात तळ देऊन बसला होता। दख्खनला येऊन जवळजवळ त्याला वर्ष होत आलं होतं। पुणे भागाचा मुलूक त्याने व्यापला होता, पण सगळे गड राजांच्याच ताब्यात होते। चाकण सोडला तर एकही गड तो जिंकू शकला नव्हता। एवढी फौज घेऊन शाहिस्तेखान आला होता, पण त्या मानाने यश काहीच नव्हते। पावसाळा पुरा संपला होता। खानाने हालचाल करायची ठरवली। त्याची दृष्टी कल्याण भिवंडीकडे वळली। राजांनी काबीज केलेली बंदरे घेण्याचा त्याने बेत केला। वाटाघाटीने परिंडा घेण्यात यशस्वी झालेला त्याचा विश्वासू सरदार कहार तलब खान यास त्याने बोलावून घेतले। अनेक सरदार मदतीला दिले। यामध्ये शूर रायबागन महिला ही आपल्या सैन्यानिशी मदतीला होती। रायबागन म्हणजे सावित्रीबाई देशमुख ही वऱ्हाडी सरदारीण। ही रायबागन म्हणजे माहूर जहागीरचे मुघल सरदार उदाराम देशमुख यांची विधवा पत्नी। औरंगजेबाने तिला रायबागन ही पदवी दिली होती। दसरा आला। दिवाळीचा सणही पार पडला। महाराजांना नजरबाजांकडून कहार तलब खानाच्या स्वारीबद्दल समजले। राजांनी तातडीने आपले सरदार गोळा केले। राजांना माहित होतं, खानाच्या फौजेने जर तळ कोकण गाठला, चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे काबीज केलं तर आपण पुरे गारद होऊ। वरती देश आणि खाली कोकण गमावलं तर नुसतं गडावर राहून किती दिवस चालणार। ही खानाची मोहीम तर थांबवायलाच हवी होती। खानाचा मार्ग निश्चित कळला की पुढे काहीतरी मार्ग काढता येईल असा विचार राजांनी केला। दररोज पथके दाखल होऊ लागली। सरदार मुजऱ्याला येऊ लागले। राजगडाच्या परिसरात राजांची फौज जमा झाली आणि एके दिवशी बहिर्जी खबर घेऊन आले। महाराजांना खानाचा मार्ग समजला होता। खान लोहगड मार्गाने उंबरखिंडीतून कोकणात उतरणार आहे। त्या दिवशी राजे समाधानाने झोपी गेले। दुसऱ्या दिवशी कूच करण्याचा नगारा झडला। टापांच्या खडखडाटाने गडाच्या कोपऱ्यान कोपरा भरून गेला। राजांचे सैन्य वेगाने दौड करीत होते। राजे उंबरखिंडीत आले। गगनाला पोहोचलेल्या उंच पर्वतराईतून उंबरखिंडीतून वाट होती। एका बाजूला उंच कडा, दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी खोल तुटलेले कडे, दाट रानाने दोन्ही बाजू पुऱ्या माखलेल्या आणि त्यातून उंबरखिंडीची अरुंद निमुळती वाट। राजांच्या सैन्याने उंबरखिंडीच्या मोक्याच्या जागा गाठल्या होत्या। राजे कहार तलब खानाच्या सैन्याची आतुरतेने वाट पाहत होते। राजांना खान घाटावर आल्याची वर्दी आली। रात्रीचे वास्तव्य खानाने घाटमाथ्यावरच केले। दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर खानाची फौज हल्ली खान घाट उतरू लागला। त्याला कल्पनाही नव्हती की पुढे काय वाढून ठेवले आहे। खानाचे अश्वपथक खालीपर्यंत जाऊन वाट सुरक्षित असल्याचे पाहून माघारी आले। खानाबरोबर एका बाजूला अमरसिंग आणि दुसऱ्या बाजूला रायबागन उमद्या घोड्यांवर बसून जात होते। त्याचवेळी कुठेतरी नगारा दुडदुडला। साऱ्या रानात नगाऱ्यांचे आवाज उठू लागले। रायबागनने घोड्याला टाच दिली। तोच तोफेचा आवाज साऱ्या दऱ्याखोऱ्यात घुमला। फौजेच्या अग्रभागी एकच गोंधळ उडाला। खानाच्या फौजेची दाणादाण उडाली। जीव वाचवायला रानाचा आश्रय घेणारा सैनिक अचूक बाणांनी टिपला जात होता। सारी उंबरखिंड एकाच वेळी किंकाळ्यांनी वितरलेल्या घोड्यांच्या टापांनी भरून गेली। प्रत्येक सैनिक केव्हा कोणत्या क्षणी कुठून बाण येणार व आपला प्राण घेणार एवढीच प्रतीक्षा करीत होता। खिंडीच्या दोन्ही वाटा बंद झालेल्या होत्या। खानाच्या सैन्याची कत्तल होत होती, पण शत्रू एक दिसत नव्हता। मगरीच्या जबड्यात शिरावं तसे शाही फौज उंबरखिंडीत सापडली होती। महाराजांच्या गनिमी काव्याचा हा एक खास नमुना होता। मुघलांना धड पुढेही जाता येईना आणि धड मागे येता येईना। उंबरखिंड म्हणजे जणू 15 किलोमीटर लांबीची बंदुकीची नळीच होती। दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती। ही वाट 4.5 कोस म्हणजेच 15 किलोमीटर अंतराची होती।
हल्ला चालू करण्याच्या अगोदर महाराजांनी खानाकडे वकीलही पाठवला होता, परंतु या अहंकारी खानाने वकिलाला फेटाळून लावले होते. आता आपण पुरते फसलो आहोत हे लक्षात येताच रायबागनने सत्वर वकील शिवाजीराजांकडे पाठवण्याचा खानाला सल्ला दिला. पांढरे कपडे घातलेले निशस्त्र लोक घेऊन खानाचा वकील राजांकडे निघाला. थोडे अंतर जाताच राजांच्या लोकांनी त्यांना गराडा घातला. राजांनी वकिलास सामोरा येऊ दिला. वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला. हे मोगलांचं नशीबच. त्याने महाराजांसमोर व्याकुळ विनवणी केली की आम्ही माहीत नसलेल्या या मुलखात आलो, आमचे चुकले, आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरूप साहेबांचा आणि कारतलब साहेबांचा दोस्ताना फार मोठा, आपण मेहर नजर करावी, आपण रहमदिल आहात. महाराजांनी मनातल्या मनात हसू येत होतं, कारण मैत्री दोस्ती अशाच वेळी बरोबर आठवते. महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले, एकाच अटीवर, तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका आणि रिकाम्या हाताने निशस्त्र परत जा. खजिना, तंबुडेरे, घोडे, डंके, झेंडे, सर्व जखिरा म्हणजे युद्ध साहित्य जागच्या जागी टाकून परत जाण्यास खान कबूल झाला. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती. खान परत निघाला, मान खाली घालून निघाला. शाहिस्तेखानाच्या हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला. इथे आपण पाहिलं तर खान लोणावळ्याकडून पश्चिमेला उंबरखिंडीत आला, पण महाराज आधीच पुण्याहून ताम्हिणीच्या किंवा सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले. त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच खानाची वाट अडवली. त्याचं होतं नव्हतं तेवढं साहित्य कब्जात घेतलं. अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले. हे खानाचं आणि त्याच्या सैन्याचं नशीब. पण राजांची सावधता केवढी. ते महाडकडे दाभोळ शिंगारपूरच्या दिशेने दक्षिण कोकणच्या मोहिमेवर निघाले, पण नेताजी पालकरांना सुमारे 2,000 फौजीनिशी उंबरखिंडीतच ठेवले. जर कारतलब खान पुन्हा युद्ध साहित्य जमवून कोकणात उतरू पाहिला तर त्याची फजिती व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी नेताजींवर जबाबदारी सोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, बित्तम बातमी, हेर व्यवस्था, गनिमी कावा या सर्वांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही उंबरखिंडीची लढाई. आणि शाहिस्तेखानासारखा मातब्बर मोगल सरदार, प्रत्यक्ष औरंगजेबाचा मामा, याच्या नेतृत्वाचं महाराजांनी केलेलं एक उत्तम असं खच्चीकरण.